3 लक्ष वेधून घेणाऱ्या महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। पहिली मोठी बातमी प्रचाराच्या रणधुमाळीची। मुंबईत भाजप शिवसेना युतीच्या प्रचाराचा नारळ आज फुटणार आहे। वरळी डोम इथं मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा संयुक्त मेळावा होणार आहे, तर सांगलीतून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रचाराचं रणशिंग फुंकणार आहे। तसंच पुण्यातही आज भाजपच्या प्रचाराचा श्रीगणेश होणार आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ठाकरेंच्या वचननाम्याची। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य आणि अमित ठाकरेंकडून मुंबईकरांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे। 600 चौरस फूट घरांना मालमत्ता कर माफ, मुंबईकरांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज यासह अनेक गोष्टींचा यात समावेश आहे। यात हेच मुद्दे ठाकरे बंधूंच्या वचननाम्यात असणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर तिसरी मोठी बातमी अजित पवारांच्या सूचक विधानाची। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या एका विधानामुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का, अशी चर्चा सुरू झाली। तर बॅनरवरील शरद पवार आणि अजित पवारांच्या फोटोवरून पत्रकारांनी हा फोटो बॅनरवर कायमस्वरूपी दिसणार का, असा प्रश्न विचारला असता त्यावर अजित पवारांनी तुमच्या तोंडात साखर पडो असं उत्तर दिल्यानं चर्चेला मात्र उधाण आलेलं आहे।